जय मार्कंडे. मी विजय मार्कंडे इप्पाकायल, राहणारा जुना विडी घरकुल, सोलापूर. बंधूंनो, आज आपल्याला या मुलाखतच्या माध्यमातून सांगायचं आहे की पद्मशाली समाजाचे शमशानभूमी लगत 256 गाळा आणि गांधीनगरच्या परिसरामध्ये जे आपला समाजाचा जागा आहे त्या ठिकाणी अनेक विविध भागातून जे ओझर कचरा, गांड कचरा, थर्मोकोलसारखा कचरा, लोखंडचासारखा कचरा, अनेक भागातून त्या ठिकाणी येऊन टाकत होता. आणि ते बघता बघता ते जन आंदोलनाच्या स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झाला आणि आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधीचा त्रास सोसावा लागत होता. मग सगळेजण माझ्याकडे येऊन असं त्या विषयाच्या संदर्भात 256 गाळ्यातले आणि गांधीनगर भागातले नागरिक मला सांगितले असता ते एक समाज बांधव म्हणून माझं कर्तव्य होतं. त्यांचा जे आवाज त्यांनी जे सांगितलं त्यांचा आवाज बनवून मी सगळ्यांना घेऊन ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षांना 2022मध्ये मंदिरमध्ये भेटून रीतीसर निवेदन दिला की बाबा आपल्या समाजाचा एवढा मोठा जागा आहे, त्या ठिकाणी विविध भागातून कुठलं दैटणे असेल, कुठलं कुंभारी असेल, आपलं नई जिंदगी असेल, आपलं नळदुर्ग, लमान तांडा आणि मध्यवस्ती, शेळगी, दैटणी अनेक भागातून वेगळ्या प्रकारचे कचरा त्या ठिकाणी आणून टाकत होता. म्हणून ज्ञाती संस्थे अध्यक्षांना मी जाऊन विनंती केलं, साहेब असं परिस्थिती आहे, अनेक लोक त्या ठिकाणी दुर्गंध अनेक पदार्थ त्या ठिकाणी येऊन टाका लागलेत, आपण गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड आपण बांधावं जेणेकरून कुठलाही मोटर किंवा गाड्या कुठलाही अवजार कचरा त्या ठिकाणी घालू नये. असं आम्ही सगळ्यांना घेऊन 256 गाळ्यातले गांधीनगरचे नागरिकांना घेऊन त्या ठिकाणी निवेदन द्यायला त्या ठिकाणी सांगितले असता त्यांनी लवकरात लवकर हे विषय मिटवतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी प्रत्येक विश्वस्तांना भेटलो, या विषयाच्या संदर्भात कोंडेल साहेबांना भेटलो, आरकाल साहेबांना भेटलो, इप्पाकायलांना भेटलो, तसेच कारमपुरी साहेबांना भेटलो, तसेच आपला कारमपुरी साहेब आणि सर्व जे जेनू साहेबांना भेटलो. हे सर्व जे विश्वस्त मंडळ होते सगळ्यांच्या कानावर मी या ठिकाणी घातला. पण त्या अध्यक्षांचं काय मला सपोर्टिंग मिळालं नसल्या कारणाने ते विषय राहून गेला. अध्यक्ष कुठलंही सांगितलं तर कुठला गोष्ट ऐकत नव्हता. परत शेवटी कंटाळून परत कोंडेल साहेबांकडे जाऊन विचारलो, साहेब अजून बी तसंच आहे पोझिशन, अनेक लोक त्या ठिकाणी कचरा टाकायला लागलेत, अनेक लोक त्या ठिकाणी दुर्गंध अवस्था जास्तीत जास्त पसरायला लागलेत, याचा उपाय करा, आम्ही तुम्हाला विनंती करतो. वारंवार विनंती केला तरी कोणी काय ऐकायला तयार नाही आहे. मग जेव्हा आपण प्रत्येक गाड्या अडवायचं सुरू केलो, जवळजवळ रोज 10-15 गाड्या आपण तिथं अडवत होतो. बघता बघता आमचं मार्कंडे जनजागृती संघटनांना घेऊन आयुक्तांना निवेदन दिलं आहे. संपूर्ण महानगरपालिकेतले जे गाड्या येत होते ते लोक बी तिथं कचरा टाकत होते. मग ते गाड्या बी धरलो ते सगळं. मग तिथले ते आम्हाला सांगितलं की यापुढे तुमचं एकही गाडी मी त्या ठिकाणी कचरा टाकायला पाठवून देत नाहीत. असं करत त्या ठिकाणी त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिला. मग ज्या ठिकाणी 10-15 गाडी येत होते, येणे जाणारे जे नागरिक होते, नागरिक बी त्या ठिकाणी सगळ्यांना अडून आणि पूर्ण पाठिंबा देत होते या जन आंदोलनाला. आपल्या समाजापेक्षा इतर समाजातले लोक बी त्या ठिकाणी अडून आणि सगळ्यांना जे कचरा टाकण्याला हाकलून दिला. बघता बघता त्या ठिकाणी एक चांगला स्वरूप दिसायला होता. प्रत्येक गाडीत जवळजवळ 15-20 गाड्या त्या ठिकाणी टाकत होता. बघता बघता गाड्याचं प्रमाण कमी होत होता. असं जन आंदोलन आपण त्या ठिकाणी होत होता. मग जसे परत एकदा मी अध्यक्ष साहेबांना विनंती केला, साहेब अजून बघा तुम्ही तर मला आपला त्याला वॉल कंपाऊंड तुम्ही मारून द्या, लवकरात लवकर हे विषय मिटवा. म्हटलं तर हे बघतो करतो, नसेल तर एक सर तर मारा. या इथंपर्यंत मी सांगितलं, नसेल तर कुठलं तर मोठे झाडे असं आडवा घाला, तुम्ही कुठल्याही गाड्या येत नाहीत जात नाहीत ते तरी करा, असं विनंती केलं तर अध्यक्ष कुठलंही काम आत्तापर्यंत केलेलं नाही आहे. मग जेव्हा परत कोंडेल साहेबांना भेटला असता त्यांनी सांगितलं की बाबा आपण साफसफाई करायला लावू. मग त्यांनी स्वतः एक ज्ञाती संस्थेच्या वतीने एक GCP पाठवला त्या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी. दिवसभर मी तिथं होतो, ते साफसफाई करून घेतलो.
परत मी महापालिकेकडनं एक 4 तास परत मी स्वतः कार्यकर्ता म्हणून महापालिकेला विनंती केला, परत एक JCP आणून मागवलो, परत पूर्ण साफ केला. अजून भरपूर कामं होते, तरी बी ज्यांनी जिथंपर्यंत काम केलं तिथंपर्यंत तसंच थांबवलेलं आहे. मग ते काय काम केलं नाही, पुढं काय सरकलं सुद्धा नाही आहे. मग बघता जनरल मीटिंग आला. मग जनरल मीटिंग 2023ला, मग जेव्हा ते जनरल मीटिंगमध्ये ते विषय मांडलो, साहेब असं परिस्थिती आहे, बघता एवढं वर्ष होत आलं, अजून तुम्ही काही केलं नाही आहे. मग कसं असं झाल्यावर मग तेव्हा त्यांनी बोर्डामध्ये सांगितलं की बाबा आम्ही असं एक खड्डा मारतो म्हणून. अध्यक्ष साहेबांना मी विचारले असता त्यांनी खड्डा मारतो म्हणून जनरल मीटिंगमधले सगळ्यांच्या समोर सांगितला. आता बघता 2024चा जनरल मीटिंग होऊ लागला, ते एक सुई असतं बघ, सुईचा ओलसुद्धा त्या ठिकाणी मारलेलं नाही आहे. मग एवढा या अवस्थेमध्ये आपला समाज अध्यक्ष जर असं वागत असेल तर समाज बांधव कुठला न्याय मागणार त्यांच्याकडे जाऊन? समाजाचा विषय जर घेऊन गेलं तर काय न्याय देणार त्यांनी समाजाच्या समाज बांधवांना? त्यांच्या मनात एकच आहे की बाबा भाजपचे कार्यकर्ता, याचे कार्यकर्ता, त्याचे कार्यकर्ता, हे काम करून याला कशाला मोठा करू द्यायचं, याला कशाला हेच विषय आहे. माझा अजून एक विषय आहे असं मनात असतं. माझा अजून एक विषय असा आहे, या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की समाजाचा अध्यक्ष बिगर राजकीय असावा, जेणेकरून समाजाचं जे काम आहे, समाजावर जे आघात होत आहे त्याच्यावर आघात झाल्यासारखा तसा समाजाचा अध्यक्ष वागायला पाहिजे. मग बिगर राजकीय अध्यक्ष असलं तर ते शक्य होऊ शकतं. कारण काय, त्यांनी कुठला पक्षाचा राहत नाही, कुठलाही विषय त्याच्याकडे राहत नाही. वेगळ्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं जे काम करून घेऊन समाजातलं जे काही समस्या असेल तर त्या कार्यकर्त्यांना सांगून ते काम करून घेणारा ते अध्यक्ष आपल्याला पाहिजे. समाजा बांधवामध्ये कुठला अन्याय होत असेल तर त्यांच्या डोळ्यातलं पाणी यांच्या डोळ्यात दिसायला पाहिजे, असा समाजाचा अध्यक्ष पाहिजे. आणि जे कोणी काम करत असेल तर त्याला सामावून घेणारा अध्यक्ष पाहिजे. आणि पद्मशाली समाज एवढं मोठं समाज आहे, संपूर्ण परिसरामध्ये पूर्व भागापासून ते पश्चिम भागापर्यंत सगळीकडे आपला समाज विखुरलेला आहे. मग सगळ्या समाजांमध्ये कोण चांगलं काम करतं आहे त्याचप्रमाणे सगळ्या समाजा बांधवांना, सगळ्या भागातल्या बांधवांना त्याच्यामध्ये समाजाच्या ज्ञातीसंस्थेमध्ये घेऊन त्याला एक चांगलं रूप या ठिकाणी ज्ञातीसंस्था निर्माण करायला पाहिजे. म्हणून मी या सगळं असं माझं वैयक्तिक मत आहे की पुढच्या वर्षी जे नियुक्ती करायचं ज्ञातीसंस्थेचे अध्यक्ष ते बिगर राजकीय असावं, जेणेकरून समाजाचं हित असावं, समाजाचा विचार करणारा असावं, समाजाचं चिंतन करणारा असावं, समाजावर अभिमान वाटणारा असावं, जेणेकरून जे लोक गोरगरीब अनेक लोक आहेत त्यांना मदत करण्याचं जे दातृत्व बी त्यांच्याकडे असायला पाहिजे, असं या ठिकाणी माझं म्हणणं आहे. पण परत उद्या जनरल मीटिंग आहे, त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो अध्यक्ष साहेबांना, आता 2024चं जनरल मीटिंग आहे. आत्ता तर विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी वॉल कॉम्पाऊंड करा, एवढंच माझा विनंती आहे आपल्याला. धन्यवाद. जय मार्कंडेय.